माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथ मधून आज आपण शिवलीलामृत कथासार ओवी रूपात श्रवण करूया. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानसरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझी वर्णिती सर्वदा न कळे जायचे मूळ मध्यवसान आपणाची सर्व करता कारण कोठे प्रकटेल जाचे आगमन ठाई न पडे ब्रह्मादिका जाणवणे भक्तांचे मानस तेची प्रकटे जगनिवास हेची विषयी सुते इतिहास शौनकादी कांती प्रांती सांगितला खीर किरात देशीचा राजा विमर्शन परमप्रतापी शत्रुभंजन मृगया करीत करीत हिंसक दारुण मधमासी रथ सदा चतुवर्णाच्या स्त्रिया भोगित निर्दय अधर्माचे वर्तत परिशिव भजनी असे रत विधीने पूजित नित्यश्वासी त्याचे श्रीशे नाम कुमुद्वती परमचतुर गुणवती पती प्रति पुसे एकांती कापट्य रीती टाकुनिया म्हणे शिवव्रते आचरता बहुमस शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य स्वयंकरिता विशेष शिवलीलामृत वर्णिता दोषही घडती तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान मग ती राजा विमर्शन वर्धमान सांगे पुरातन पै मी पूर्वी पंपा नाम नगरी सारमे होतो सुंदरी तो मागवैद्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरासमोर आली शिवपूजा पाहिली समस्त द्वारी होय ते राजदूत ती दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी आणि काला परतवणे बलिपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दटविता त्याने प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैसलो येऊन तो ती क्रोधे मारिला बाण म्या शिवलिंग पुढे लक्षुण तेथेची प्राण सोडिला त्या पुण्यकर्म करुण आता राजदेह पावली जाण परिशानाचे दुष्ट गुण नाना दोष आचरे कुमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्व ज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागून मग तो बोले विमर्शन कपोती होतीस पूर्वी तू मास पिंड नेता मुखी धरुण पाठी लागला पक्षी स्वेन शिवालयास प्रदक्षिणा तीन करोणी शिकरी वैसलीस तू श्रमलीस अत्यंत तुझ स्वेन पक्षी मारित शिवसदना समोर शरीर पडत ती राणी सत्य झालीस तू मग कुमुद्वती म्हणे रायास तुम्ही त्रिकाळाज्ञ आणि पुण्य पुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्कृतीत हा यावरी तो राव म्हणे एके मृगनेत्रे इवग म्हणे सिंधू देशी चांद्रोप इंदुवदणे होईल पुढले जन्मी मी तुझ्या नामे राजकन्या होसी मजलागी राजसी वरिशी तिसरे जन्मी सौराष्ट्र रावनेमिसी होईन सत्य गुणसरिते तू कलिंग कन्या होऊन मजवरिशी सत्यदान चौथे जन्मी गांधारा होईन तू मागध कन्या होऊन वारिसी मज पाचवे जन्मी अवंतीराज दाशार कन्या तू पावशी मज सहावे जन्मे अनर्थपती सहज तू ती कन्या गुणवती सातवे जन्मी पांडराजा होईन तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण तेथे मी बहुतख्याती करुण शत्रुदंडीन शिवप्रतापे महाधर्म वाढवीन जन्मी शिवभजन करीन मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महामना शरणरी घेन गस्तीस शैव दीक्षा घेऊन निर्दोष शुभवदने तुझ समवेत कैलास पद पावेन निर्धारे सूत म्हणे शौनकाधिपती तितकुही जन्म घेऊन तो भूपती ब्रह्मवेता हुणी अंती अक्षय शिवपद पावला ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णू न शके द्रुहीन सूत्रामा वेदशास्त्राशी सीमा न कळे जासी वर्णावया ऐकुणी शिवगुण कीर्तन सद्गतन होय जयाचे मन अश्रुधारा नयन जयाचे कदा न वहती दिक त्याचे जीने दिक कर्म दिक विद्या दिक धर्म ती वाचणे काय धम दुरात्मा व्यर्थ संसारी ऐका शोभजनाची थोरी उज्जैनी नामे महानगरी रावचंद्रसेन राज्य करी न्याय नीती करोनिया ज्योतिर्लिंग महाबळेश्वर त्याचे भजनी रथ नृपवर मित्र एक नाम भद्री मणिभद्र प्राणसखा जयाचा मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दयासागर शिष्य भाविकाणे उदार पूर्व सुकृते प्राप्त होय गुरुईने सुंदराने पतिव्रता पुत्र भक्ताने सभाग्याता
व्युत्पन्न आणि सुरसवक्ता होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परिस मुक्ता फळ सुढाळ सुरस पिता ज्ञानी गुरुतोची विशेष. हे अपूर्ण त्रिभुवनी ऐसा तो रावरा चंद्रसेन मित्रमणी भद्र आणि सुजान. तेने एक मणी दिदला आणि न चंडकिरण दुसरा. अष्टधातूंचा होता स्पर्श होय चामी कर पावन कस. सर्व व्याग्र तस्कर वास राष्ट्रात नसे त्या करिता. त्या मण्याची होता दर्शन सर्व रोग जाती भस्मून. दुर्भिक्ष शोक अवर्षण दारिद्र्य नाही नगरात. तो कंठी भांडिता प्रकाशवंत राव दिशे जयापुरु होत. समर अंगणी जय अद्भुत न अपयश कालत्रे. जे करावया येती वैर त्या आपणासी होती प्राणमित्र. आरोग्य ऐश्वर पार चढत चालले नृपाचे. भूप तो सर्व गुणी वरिष्ठ शिवभजनी गंगेचा लोट. की विवेक भाव रत्नांचा मुकुट समुद्र सुबट चातुर्याचा. की वैराग्य सरोवरीचा मराळ. की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ. की ज्ञानामृताचा विशाळ खूपची काय उजंबळा. ऐश्वर्य वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ. मणिमार्गो पाठविता सकळ स्पर्धाबळे वाढविती. बहुतांशी असे झाले अवनीचे भुभुज एकटिले. अपार दळ घेऊन आले वेढिले नगर रायाचे. इंदिरावर कमलदल नयन त्याचे कंठी कौसुभ जाण. की मुडाणी वरमौळी रोहिणी रमण प्रकाशगण आणि मणी तैसा. तो म्हणी अम्मा सिरे त्वरित म्हणून रूपाने पाठविले दूत. मग राव विचारी मनात कैसा नट ओढविला. थोर वस्तूंचे संग्रहण तेचन तासी कारण. ज्या कारणे ते जे भूषण त्याची विदूषण रूप होय. रूप अति घन अतिविद्या अति प्रीती होय. प्रौर्ण अतिभोग अतिभूषण वेगणासी कारण तेची होय. बोले राव चंद्रसेन म्हणी जरी द्यावा या लागुण. तरी जाईल क्षात्रपण युद्ध दारुण न करावे. आता स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू कर्पूर गौर. जो दीन रक्षण जगदोद्धार वज्र पंजर भक्तांसी. त्याशी शरण जाऊ अवसरी. जो भक्त काज कैवारी. जो त्रिप्रांत कही मनग कुमारी. प्राणवल्लभ जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध करून. शिवमंदिरे बैसला जाऊन सकळ चिंता सोडून. विधियुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊन प्रधान. युक्त करीत शिवस्मरण महायंत्राचे नगरावरण. मारुती नावर सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करुण. करी क्षौत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी. बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंता रहित भूपती प्रेमळ. देवद्वारे वाद्यांचा कल्लोळ चतुर्वेद वादे वाजताती. राव करीत महापूजन पौरजन विलोकिती मिळवून. त्यात एक गोपगुरुने पतीहीन कुमार कडिये घेऊन पातली. 6 वर्षाचा बाळ राजा पूजा करीत पाहे सकळ. निरखोणिया वाडवेळ गोपगृहिणी आधी घरा. कुमारकडे खालचा उतरवण आपण करी गृहीचे कारण. रोजारी उध्वस तृण सदन बाळ जावणी बेसला तेथे. लिंगाकृती पाषण पाहुण मृतिकेची वेदिका करून. दिव्य शिव प्रतिमा मांडून करी स्थापना प्रीतीने. कोणी तुझे नाही तेथ लघु पाषाणा आणुने त्वरित. पद्मासनी पूजा येतात पाषाणेची वाहे प्रीतीने. राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्र विषयी वाहे पाषाण. धूपदीप नैवेद्य पूर्ण तेनेची करुणा करीतसे. आद्र तृण पुष्प सुहासीन तेची वाहे आवडी करुण. नाही ठाऊकी मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजितसे. परिमळ द्रव्य कैसी जोळी शिवावरी मृतिकाच उरळी. मृतिकाच घेऊन करकमळी पुष्पांजळी समर्पित. एवम राय असे केले पूजन. मग मानस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकून. शंकरी मन दृढ जडले मातेने स्वयंपाक करून. हे बा पुत्रा करी भोजन बहुवेळ हाक भोडन. पाचारिता नेरी प्रत्युत्तर म्हणून बाहेर येऊन पाहे तो शून्य गृही बैसला आहे. म्हणे ब्रका मांडिले काय चाल भोजना झटकरी. परी नेती प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुणे सत्वर. त्याचे लिंगाने पूजा समग्र निरखुनिया जुगारिली. चाल भोजना त्वरित म्हणून अस्तिकी धरुणी ओढीत. बाळ नेत्र उडवणी पाहत तोशी पूजा विधारिली. आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बळवून. दुःखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता. गाली प्रधानेने येऊन माता जाऊन करी भोजन. जीर्ण वस्त्र पांघरून तृण शेजे पोढली. इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन.
तव दयाळ उमारमण उद्भवत नवल पैकरे तृणगृह तेजे जिर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकिती चारी द्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजत चंद्रप भेवणे अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र हुडवणी बाळ पाहत तो राजोपचारे पूजा दिसत सिद्ध करून ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करुण षोडोपचारे पूजा समर्पूण पुष्पांजली वाहतसे शिवनामावली उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिवणे मागत्वरित प्रसन्न झाली बाळकारे बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे मातेशी दर्शना आणि तो येत म्हणून गेला फुले गृहात तो ते देखील रत्नखचित माता निद्रिस्त दिव्य मंचकी पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मिन सर्व अलंकारे करुण शोभायमान पौडली तीस बाळके जागे करुण म्हणे चाल घे शिवदर्शन तो मी ती पाहे चौकडे विलोकुण अद्भुत करणे शिवाची हृदय धरवणे दृढ बाळ शिवालया आली तत्काळ म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ जन भक्ता गोपलारा गेली राजगृहा धावण चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीती करुण धरी चरण बाळकाचे शंकराच्या दूत करणे रावाचर करुणी पाहे नयनी नागरिक जनाच्या श्रेणी धावती बाळ पावया दिगंतरी गाजली हा कबूत बाळकासी पावला उमानाथ अवंती नगरा येती धावत जनपार पावया चंद्रशन राया प्रती नृपवणीचे सांगोणी पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तुंते आम्ही टाकुनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना तो बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न द्याशी हेच एकता चंद्रसेन प्रधाना समवेत बाहेर येऊन सकळ रायास भेटून आला मिरवत येऊन अवंती नगरीची रचना पाहता आचरे वाटे म्हणा सप्तपुरीत श्रेष्ठ जाना उज्जैनी नाम तेचे राजे सकळ कर जोडून शिवमंदिरापुढे घाली ती लोटांगण त्या बालकासी वंदून आश्चर्य करीती सर्वै म्हणती जय शिव प्रसन्न तै तृणकुटी होय सुवर्ण सदन शत्रू ते मित्र होऊन ओळंकती सर्वस्वे गृहिणीच्या दासी सिद्धी होऊन न मागता पुरोहिती छेले पूर्ण अंगणी वृक्ष कल्प तरु होऊन कल्पिले फळ देती ते मोका होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत जन्मांड रत्ने पारखीत मूढ अत्यंत होय वक्ता रंकभंग विनंगा पास भाग्य परम तोची होईल सार्वभौम न करिता सायास दुर्गम चिंतामणी येतो हाता त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेथे जेथे खणोपाय तेथे निधाने सापडती अभ्यास न करिता बोवंस सापडे वेदांचा सारांश सकळ कळा येतो हातास उमाविलास भेटी जेव्हा गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझसी गो वाहन प्रसन्न झाला गो विप्र प्रतिपाडी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन यात्रा दाटली बहुत राजे सर्व राजे आश्चर्य करीत तो तेथे प्रगटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रिय जो जो राघव चरणारविंद भ्रमर भूगर्भ रत्न मानस संतापहर रुद्रारी शत्रू जनक नगर दहन मदन दमन जो द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राण रक्षण ध्वजस्तंभी बैसोन पाळी तृतीय नंदन पृथ्वीचा ऐसा प्रकटला मारोती समस्त क्षोनिपाळ चरणी लागती राघव प्रिय कर बाळा प्रती हृदय धरुणी उपदेशी शिव पंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र ध्यास मातृका ध्यान प्रकार ओम नमः शिवाय पंचाक्षरी मंत्र प्रदोष सोमवार व्रत सांगे हनुमंते मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुष्षष्टी कळा अकळीत जैसा अमळकी हस्तिकी त्याचे नाम श्री कर ठेविता झाला वायुकुमर सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षिती यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद श्रीकरासमणे तुझ हो आनंद तुझे आठवी पिढीस नंद जन्मेल गोपी राज गोकुळी त्याचा पुत्र पीत वसन होईल श्रीकृष्ण कंस दमन अंजनी हृदयाब्ज मिलिंद श्रीकरासमणे तुझ ही हो आनंद तुझे आठवे पिढीस नंद जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पीत वसन होईल श्रीकृष्ण कंस दमन शिशुपालकातक
कौरव मर्दन पांडव पालक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढे होती. जेवी जपमाळीचे म्हणे प्रतोन येती अवतार स्थिती तैसुच की संवत्सर मास तिथी वार तिची प्रतती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जाणपा ऐसे हरिकुळ भूषण बोलून पावला ते अंतर्धान सर्व भुज म्हणती धन्य धन्य सौभाग्यपण श्रीकराचे ज्याचा श्री गुरु हनुमंत त्यासी काय नून पदार्थ श्रीकर चंद्रसेन नृपनाथ वोळवीत सर्व नृपाते वस्त्रे भूषणे देऊनी वोळविली पावले स्वस्थाने मग सोमवार प्रदोष प्रीती करुणे श्रीकर चंद्रसेनाचरती शिवरात्री उत्साह करीती याचकांचे अर्थ पुरविती शिवलीलामृत स्मरण करीती अंती शिवप्रदा प्रती पावले हाध्याय करिता पठन संतती संपत्ती ऐश्वर्धन शिवार्चनी रत ज्यांचे मन विघ्ने भीती तयासी शिवलीलामृत ग्रंथ वारमणे वासरमणे देखोनी विकासती सज्जन कमलिने जीव शिव चक्रवाके गौनी ऐक्या येती प्रीतीने निंदक दुर्जन भक्त ते अंधारी लपती दिवा भीत शिवानंद काशी वैकुंठनाथ मानरकांत नेहुणी घाली विष्णू निंदक जे अपवित्र त्यासी कुंभिपाकी घाली त्रिनेत्र एवं हरी हरविंद निंद काशी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रह्मानंदा येथे वर्या श्री भक्त कैलासाचल निवासिया श्रीधर वरदा वडणी प्रिया तुझी लीला वर्धनीय वदवी तू श्री लीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड चतुर्थाध्याय गोढा श्री साम सदाशिव अर्पणमस्तुं शुभम भवतु. श्रवण केले तर बोला हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो. लिहायला विसरू नका. ओम नमः शिवाय प्रतिक्रियेत.